मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते राज्यस्तरीय पोर्टल गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजनेचे उद्घाटन करण्यात आले। या पोर्टलच्या माध्यमातून राज्यभरातील मृदा आणि जलसंधारण योजनाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे। पालकमंत्री संजय राठोड यांनी उद्घाटनाच्या वेळी सांगितले की माती आणि पाणी हे मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत। सुपीक माती नसेल तर अन्न उत्पादन होणार नाही आणि पाणी नसेल तर पृथ्वी तलावर जीवन असू शकणार नाही। या अनुषंगाने गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार आणि नाला खुलीकरण व रुंदीकरण या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आजचा दिवस हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे। या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा दिवस एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे। ह्या मृदा व जलसंधारण खात्याच्या महत्त्वपूर्ण योजनेची माहिती देण्याच्या पोर्टलचं आज या ठिकाणी माझ्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि या निमित्तानं आज या ठिकाणी सन्माननीय शांतीलालजी मुता साहेब उपस्थित आहेत। आमचे सचिव मृदा व जलसंधारण गणेशजी पाटील साहेब उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या NGO, भारतीय जैन संघटनेचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी महोदय आणि मृदा व जलसंधारण विभागाचे सर्व अधिकारी वर्ग सुद्धा आज या उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत। ह्या पोर्टलसाठी भारतीय जैन संघटनेने खऱ्या अर्थानं पुढाकार घेतलेला आहे। मी हे महत्त्वपूर्ण पोर्टल बनवणाऱ्या माननीय शांतीलालजी मुता आणि त्यांच्या सर्व सहकारी टीमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो की माती आणि पाणी या ज्या काही आपल्या जीवनाला अतिशय महत्त्वपूर्ण अशा बाबी आहेत किंवा घटक आहेत। सुपीक माती नसेल तर अन्न मिळणार नाही आणि पाणी नसेल तर सजीव पृथ्वी तलावर या ठिकाणी जगू शकणार नाही। असे म्हणतात की माणसाला अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा जशा आवश्यकता आहे तसंच सुपीक माती आणि पाणी नसेल तर यातील एकही बाबी खऱ्या अर्थानं पूर्ण होऊ शकत नाही। आता सन्माननीय शांतीलालजी मुता साहेबांनी प्रास्ताविक मध्ये अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या। आमचे सचिव गणेशजी पाटील साहेब या ठिकाणी बोलले आणि म्हणूनच राज्य शासनाने खऱ्या अर्थानं मृदा व जलसंधारण विभागाच्या अंतर्गत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार आणि त्याचप्रमाणे नाला खुलीकरण आणि रुंदीकरण या योजना राबवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला। तर यवतमाळ जिल्ह्यात ऑनलाईन पद्धतीने पोर्टलचे उद्घाटन करताना संजय राठोड यांनी माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला। या योजनांच्या माध्यमातून जलसंधारणाची कारवाई राज्यात प्रभावी होईल। या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे एकत्रितपणे अधिक जागरूकता निर्माण होईल आणि जलस्रोताचे योग्य रक्षण केले जाईल। यासोबतच भारतीय जैन संघटना आणि शासनाच्या समन्वयामुळे हे पोर्टल सर्वांसाठी उपयुक्त ठरेल। आपल्या राज्यातील जनसंपदा आणि मातीच्या संरक्षणाचे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे।